नमस्कार मंडळी. आषाढ तळण का करतात? या परंपरेमागचं कारण काय आहे आणि खुसखुशीत कमी तेलकट गुळाच्या खुसखुशीत पुऱ्या कशा बनवायच्या ते या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच व्हिडिओमध्ये तुम्हाला आषाढ तळण्याची थोडक्यात माहिती, गुळाच्या पुऱ्याची सोपी रेसिपी, कमी तेल शोषणाऱ्या पुऱ्यासाठी खास टिप्स, पुरी खुसखुशीत आणि छान फुगण्यासाठी महत्त्वाच्या सूचना हेही आपल्याला या व्हिडिओत जाणून घ्यायचं आहे. पुऱ्या तयार करायला 1 वाटी गूळ घेतलेला आहे, त्याचबरोबर 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. तर तुम्हाला जर जास्त गोड पुऱ्या आवडत नसतील तर तुम्ही 1.25 वाटीही पाणी घेऊ शकता. परंतु मी जे प्रमाण दाखवलेलं आहे ते अतिशय परफेक्ट आहे. म्हणजे 1 वाटी गूळ, 1 वाटी पाणी, 2 ते 2.25 वाट्या गव्हाचं पीठ आणि पाव वाटी रवा. परंतु माझं पीठ खूप जाड असल्यामुळे आपण बघत आहात की गाळल्यानंतर कोंडा निघालेला आहे, म्हणून मी यामध्ये रवा टाकला नाही. जर तुमचं पीठ अतिशय बारीक असेल तर अवश्य यामध्ये पाव वाटी रवा टाकायचा आहे. त्यानंतर आता आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे आणि 1 चमचा खसखस टाकणार आहोत. हे सर्व साहित्य मस्त आता मिक्स करून घेऊ. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आषाढ का तळतात? तर आषाढ महिन्यामध्ये आषाढ तळण करण्याची सुंदर परंपरा आहे. या दिवशी गोड आणि तळलेले पदार्थ बनवून देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर संपूर्ण कुटुंब एकत्र बसून या पदार्थाचा आनंद घेतो. आज मी त्या निमित्तानेच ह्या खुसखुशीत पुऱ्या बनवत आहे. पिठामध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकायचं आहे किंवा साजूक तूप टाकायचं आहे, कणकणीत गरम करून. त्यानंतर 2 वेलचीची पावडर घेतलेली आहे. आता हे सर्व साहित्य आपण मस्त मिक्स करून घेणार आहे आणि यामध्ये गुळाचं पाणी टाकणार आहोत. तर गूळ तुम्ही गरम करून वितळून घेऊ शकता किंवा गुळामध्ये पाणी टाकून काही वेळ तसंच ठेवून तसंही तुम्ही त्या गुळाचं पाणी करून घेऊ शकता. 1 महिन्यापूर्वीच पावसाळ्याची सुरुवात झालेली असते आणि सर्वत्र मस्त हिरवंगार रान झालेलं असते. त्याचबरोबर शेतामध्ये 1 फुटापर्यंत पिकं मस्त हवेवरती वाऱ्यावरती डुलत असतात आणि अशा वेळी शेतीची मुख्य कामे सुरू होतात. त्यामुळे घरातील सर्वांनी एकत्र बसून खास जेवण करण्याची परंपरा आहे. या दिवशी गोड पदार्थ, पुरी, वडे, भजी, करंजी किंवा इतर तळलेले पदार्थ बनवले जातात. म्हणजे या महिन्यामध्ये आणि काही ठिकाणी अशी समजूत आहे की आषाढ महिन्यामध्ये एकदा तळलेले पदार्थ अवश्य करून खावेत. यानंतर श्रावण महिना सुरू होतो. अनेक जण श्रावणात उपवास, सात्विक आहार किंवा तळलेले पदार्थ कमी खातात. कदाचित त्यामुळेच आषाढातील हे तळण एका प्रकारचा पारंपरिक सण मानला जातो. आता पीठ मस्त भिजवून तयार झालेलं आहे. तर बघा, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. अशा प्रकारे पीठ मळायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं ते रेस्ट करायला ठेवायचं आहे. आणखी दुसरं कारण म्हणजे आषाढ महिन्यामध्ये विशेषतः पावसाळ्यात पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि शरीराला उष्णता व ऊर्जा देण्यासाठी आखाड तळण्याची प्रथा पाळली जाते. एक प्रकारे अशा प्रकारचे तळलेले पदार्थ खाल्ल्याने आपल्या आरोग्याचं रक्षण होते. पावसाळ्यात पाणी दूषित होण्याची शक्यता असते, त्यामुळे शरीराला पुरेशी उष्णता मिळून पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी तेलकट आणि चमचमीत पदार्थ खाल्ले जातात. पारंपरिक स्नेहभोजन या काळामध्ये लेक आणि जावयाला किंवा नातेवाईकांना घरी बोलवून मेजवानीही दिली जाते. तर मंडळी, तुम्हाला आखाड तळण्याच्या परंपरेबद्दल अधिक काय माहिती आहे तर ते मला कमेंट करून अवश्य सांगा. पीठ झाकून 10 मिनिटं झालेले आहे. तर आता आपण त्याची पोळी लाटून घेऊ. तर तुम्ही पोळी लाटून त्याच्या वाटीच्या सहाय्याने छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेऊ शकता किंवा छोटे छोटे उंडे करून त्याच्याही पुऱ्या लाटू शकता. तर मी आता एक मोठी पोळी तयार करत आहे. त्याच्यावरती आपल्याला खसखस लावायची आहे. वरून खसखस लावायची की नाही ते तुम्ही आपल्या आवडीनुसार ठरवू शकता. तर आता मी यावरती खसखस लावणार आहे. तर थोडीशी खसखस लावायची आहे आणि परत यावरती लाटणे फिरवायचं आहे, जेणेकरून खसखस आपल्या पुरीला चिटकेल. अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तसेच सणासुदीची माहिती, सणासुदीच्या रेसिपी ह्याही आपल्या चॅनलवरती मी नेहमी अपलोड करत असते. सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये येणाऱ्या पावसाळी रानभाज्या, त्यांची माहिती, रानभाज्यांची ओळख म्हणजे रानभाज्या कशा ओळखायच्या तेही आपल्या चॅनलवरती मी सांगण्याचा प्रयत्न करत असते. बरोबर रेसिपीही अपलोड करत असते. जर तुम्हाला अशा प्रकारच्या रानभाज्याची आवड असेल, खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही अवश्य माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावरही क्लिक करा,
जेणेकरून जेही व्हिडिओ मी याच्यापुढे अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल. तर ह्या 2 पुऱ्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहे, त्याला खसखस लावलेली नाही. तर तुम्ही अशाही पुऱ्या करू शकता. तर सर्व पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आता आपण तळून काढू. तर गॅस पेटवून मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल मस्त गरम झाल्यानंतर आता पुऱ्या तळत आहे. तर तुम्ही 2, 3 किंवा 4 अशा पुऱ्या टाकून त्या पुऱ्या मस्त तळून घेऊ शकता. तर आपण बघत आहात की पुरी मस्त टम फुगलेली आहे. पुरी खालची वर करून दोन्ही बाजूने मस्त तांबूस कलर येईपर्यंत तळायची आहे. कारण ह्या पुऱ्या मस्त खुसखुशीत होतात आणि अतिशय कमी तेलामध्ये ह्या पुऱ्या तळल्या जातात. याला तेल अजिबात लागत नाही. याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेऊ. पुऱ्यांना मस्त तांबूस कलर आलेला आहे आणि पुऱ्या तळून मस्त तयार झालेल्या आहे. तर ते आता आपण काढून घेऊ. राहिलेल्या सर्व पुऱ्या अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत. सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहे आणि बघा पुरी मी तुम्हाला तळून दाखवलेली आहे. ती अतिशय खुसखुशीत झालेली आहे आणि तेल तर तुम्हाला अजिबात या पुरीला दिसणार नाही आणि तुम्ही हातामध्ये घेतली तर सहज तिचे तुकडे तुकडे होतात. म्हणजे इतकी ती खुसखुशीत झालेली आहे आणि मस्त टम फुगलेली आहे. रेसिपी आवडली तर नक्की करून बघा, खाऊन बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला अवश्य लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद मंडळी.